नमस्कार, मी अशोक धायगुडे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा घेतली जाते. माझा नेहमी प्रयत्न असतो की जास्तीत जास्त क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपस्थित राहून मी जनतेचे प्रश्न मांडावेत. गेल्या 4-6 महिन्यांपासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय, ह क्षेत्रीय कार्यालय आणि ड क्षेत्रीय कार्यालयात जाऊन त्या ठिकाणचे प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आज प्रश्न जास्त असल्यामुळे मला केवळ क आणि ड क्षेत्रीय कार्यालयातच जाता आलं. ह क्षेत्रीय कार्यालयात जायला मला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी माझे प्रश्न त्या ठिकाणी इन्व्हर्ट करून परत आलो आहे. आज ड क्षेत्रीय कार्यालयात मांडलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. या आधीच्या जनसंवाद सभेत विचारलेले अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. प्रश्नांची उत्तरं वेळेत न देणाऱ्या सरकारी कामगारांवर सेवा हमी कायद्यानुसार व इतर लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. या आधीच्या अर्जासोबत जोडलेले आहेत. आता या आधीच्या जोडलेल्या अर्जात मी असं लिहिलं आहे की या आधीची जनसंवाद सभा 10 फेब्रुवारी 2025 रोजी झाली होती आणि त्यात मी प्रश्न विचारले होते. मी सप्टेंबर 2024 पासून ड क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेतून प्रश्न उपस्थित करतोय. त्यातले बरेचसे प्रश्न आजही सोडवलेले नाहीत. मुद्दा क्रमांक 2, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात उभारलेले अनेक पत्र्याचे शेड, जसे की आधार सुविधा केंद्र, इतर अनेक पत्र्याची केलेली शेड बांधकाम अधिनियमात बसतात का? याचं उत्तर 10 फेब्रुवारीला विचारले. मात्र क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांचं म्हणणं आहे की तपास करू आणि सांगू. एवढे दिवस केलं काय? जे तुम्हीच बांधले, जे तुमचंच आहे, जे तुमच्याच कार्यकक्षेत आहे, त्याचा काय तुम्ही तपास करणार आणि उत्तरं देणार आहे? ही पत्र्याची शेड्स बिल्डिंग प्लॅनमध्ये आहेत का? नसतील तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी म्हणून सुचेता पानसरे स्वतःचा कसा सत्कार करून घेणार आहेत, याचं उत्तर देखील त्यांनी दिलं नाही. महापालिकेच्या कायद्याचा आणि नियमांचा फास फक्त सर्वसामान्य लोकांच्याच गळ्याला का लावता? पालिकेला अशी बेकायदेशीर कामं करायचा अधिकार आहे का? याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर, अगदी जे निवृत्त झाले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी. निवृत्त झालेल्यांचं निवृत्तीवेतन थांबवण्यात यावं, अशी आपण मागणी केली आहे. मात्र ही गेंड्याच्या कातडीची लोक आहेत, यांना कसलीच लाज लज्जा नाही. मुद्दा क्रमांक 3, मी मागे सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने माझं स्वतःचं 4 लाख रुपयाचं सामान जप्त केलं होतं आणि हे जप्त केलेलं सामान पालिकेचे काही अधिकारी यांनी संगतमत करून महापालिकेच्या मुख्य इमारतीत कॅन्टीन चालवणाऱ्या व्यक्तीलाच परस्पर दिलं. 10,000ची पावती करून 4 लाख रुपयाचं सामान त्यांना दिलं. आता मी पोलीस प्रशासनाकडे पोचल्यानंतर संबंधित चोरानं घाबरून मला ऑफर केली की मी 10 लाख रुपये देतो, या गोष्टीची तक्रार करू नका आणि प्रकरण मिटवून टाका, तुमचं सामान पण परत देतो आणि 10 लाख रुपये पण परत देतो. तर या गोष्टीची खबर मी 10 फेब्रुवारी 2024 रोजी सुचेता पानसरे यांना दिली. यावरून सुचेता पानसरे यांना लक्षात आलं की जो माणूस आरोपी आहे तो 10 लाख रुपये द्यायची तयारी ठेवतोय, मात्र अशोक धायगुडे ते पैसे घ्यायला तयार नाही. त्याच्यावरून त्यांना कदाचित ही बाब लक्षात आली की जर 10 लाख रुपये पुढचा द्यायला तयार आहे आणि अशोक धायगुडे घेत नाही तर आपण घ्यायला काय हरकत आहे, अशी एक शंका मनात आहे. आणि याच्यामुळंच क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केला आणि सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त शेखर सिंग यांना देखील वारंवार या बाबतीत वैयक्तिक भेटून देखील आजही क्षेत्रीय अधिकाऱ्यावर पालिकेच्या आयुक्तांनी कुठलीच कारवाई केली नाही. म्हणजे मोठ्या चोराकडे छोट्या चोराच्या चौकशीची जबाबदारी द्यायची, असाच हा सगळा कारभार आहे. यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यामुळं क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार बेईमानी, अधिकाराचा गैरवापर करणं, पुरावा नष्ट करणं, गुन्हेगारी गटात सहभाग असणं या स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना पदमुक्त करण्यात यावं. महिला आहे म्हणून त्यांचे दोष कुठेही पाठीशी घालण्यात येऊ नयेत, अशी विनंती मी शेखर सिंग यांना केली आहे. मात्र जसं क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले, तसंच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंग पाठीशी घालत आहेत. ही उघड परिस्थिती आहे. मुद्दा क्रमांक 4,
दिनांक 27 जानेवारी 2025 रोजीच्या जनसंवाद सभेत दिलेल्या आश्वासनानुसार 10 फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल दिला जाणार होता. मात्र आजही तेच उत्तर दिलं आहे की तुम्हाला 3 दिवसात कळू. यांचे 3 दिवस कधी होतील माहीत नाही. क्षेत्रीय कार्यालयात 28 जानेवारी 2025 रोजी मी स्वतः एक लेखी तक्रार अर्ज दिला होता. ज्या तक्रार अर्जात लिहिलं आहे की क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील नियमबाह्य बांधकामं काढून टाकण्याबाबत. मात्र आजही पालिका प्रशासन विचारते की खरंच आमच्याकडे बेकायदेशीर बांधकामं आहेत का, तेच विचारते. आम्ही कुठं पत्र्याचे शेड बांधलेत, आता कसं सांगायचं ह्या लोकांना. त्यामुळं आम्ही मागणी केली की खोटी आश्वासनं देणाऱ्या सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, जनसंवाद सभेचे समन्वयक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जनसंवाद सभेचं नियोजन हे जनतेच्या सोयीनुसार एकतर रविवारी करण्यात यावं आणि रविवारी करणं शक्य नसलं तर इतर कुठल्याही वारी संध्याकाळी 8च्या नंतर करण्यात यावं. संध्याकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत जनसंवाद सभा घ्या. नागरिकांनी स्वतःचा रोजीरोटी बुडवून तुमच्याकडे यायचं का? नागरिकांची उपासमार करायची का तुम्हाला? नागरिकांनी जर काम केलं नाही तर नागरिक पैसे कमवणार नाहीत, पैसे कमवले नाही तर टॅक्स भरणार नाहीत, टॅक्स नाही भरला तर तुमचा पगार होणार नाही. एवढी साधी गोष्ट आहे. या ठिकाणी देखील जनसंवाद सभेचं पालिकेकडून थेट यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावं अशी त्यांना विनंती केली आहे. आणि नेहमीप्रमाणेच गोलगोल उत्तर क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे आणि पंकज पाटील यांनी दिली. त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. अशा निवार कातडीच्या लोकांवर कारवाई होणं फार गरजेचं आहे आणि जनतेनं आवाज उठवून यांची अवकात दाखवणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.